तर चला मंडळी, मस्त दुपारचं जेवण झाल्यानंतर एवढं गरम होत होतं ना, तर म्हटली चला आता जरा थोडंफार काहीतरी थंड थंड खाऊयात. मग काय अर्जंटमध्ये हे असे आईस्क्रीमचे कोन मागवले होते आणि त्यानंतर मी आता माझ्या कामाला लागलेली आहे. आता सगळे ब्लाऊजचे अस्तर वगैरे मागवलेले होते, मग तेच मी म्हटले आता चला आज शिवणकाम न करता सगळेच जेवढे पण ब्लाऊज होते ना, तर ते सगळे काढून घेतले आणि ते सगळे आज मी कटिंग करणार आहे. फक्त आज परत माझ्या मशीनला काय झालं होतं काय माहिती, परत ती आजारी पडली. म्हणजेच ना ती अजिबातच चालत नाहीये. काय झालं काय माहिती, मागं पण एकदा झालं होतं, परत मी रिपेअर वगैरे करून आणली होती, पण आता परत तसंच होतंय. त्या माणसाने तर काय व्यवस्थित रिपेअर केलं नसावं. तुला तर मी बघेनच, पण नंतर असं म्हणून ना मी ह्या कामासाठी घेतली होती. आता हे काम ना 4-5 दिवस झालं मी हे गहू भिजत घातले होते आणि तेच म्हटली चला आता याला वाटण वगैरे करून ठेवूया. त्याचं चीक वगैरे काढायचं होतं, एवढा राडा पसारा सगळं काही करून मी बसली होती. आता एकटीचं हे काम नव्हतं म्हणून आदित्य अनुश्रीला मी मदतीला घेतली होती. अशा गोष्टी मी काय तर करत असेल ना, तर माझ्या या दोन्ही लेकींची एवढी जास्त मदत होते ना मला. आणि मी म्हणायच्या आधी त्यांना हे काम असं करायला खूप जास्त आवडतं. मी करू का असं त्यांचं मध्येच पुढं चाललेलं. बरं सो आता हे गहू ना मी 4 दिवस भिजत घातले होते आणि 5व्या दिवशी काढून ना ह्याला असं पल्स राऊंडवरती ना मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि ते आता वरती चाळणी ठेवलेली आहे पुरणाची आणि खाली एक पातळ सुती कापड घातलेलं आहे. आणि ते आता दोन्ही एकत्र काम होतं, म्हणजे वेगवेगळं चाळत बसायला वेळही लागणार नाही आणि जास्त भांडेसुद्धा खराब होणार नाही, म्हणून मी असं हे जुगाडू काम केलेलं होतं. आणि राहिलेला जो गव्हाचा चोथा आहे ना, तर त्याला मी 3 वेळा पाण्यामध्ये घालून ना त्याचं व्यवस्थित चीक पिळून काढली आणि त्यानंतर ना बघा असं पातेल्यामध्ये ना ते व्यवस्थित असं परत एकदा गाळून घेतले. हे सगळं झाल्यानंतर ना परत एकदा निघालेलं सगळं चिक ना पातेल्यामधून मी परत एकदा गाळून घेतली. जे पण काही थोडंफार कचरा वगैरे असलेलं ना ते छान असं स्वच्छ निघतं आणि एकदम पांढरशुभ्र असं हे चिक तयार झालेलं होतं. पण काही म्हणा, हे गव्हाच्या कुरड्या आहे ना आयतं खाणाऱ्यांना बरं आहे बरं का, पण हे करणाऱ्यांना एवढं कसरतीचं काम आहे ना, तर खरं मी तर म्हणते आताच बरं आहे. 3 दिवस भिजत घालायचं आणि 4थ्या दिवशी लगेचच हे मिक्सरला राऊंड करून ना आपण पटकन करून घेतो. पण ना जेव्हा मी लहानपणी होतो ना, तर तेव्हा माझी आई ना ह्याला 7 दिवसाची प्रोसेस असायची बरं का, म्हणजे ती करायची. तर 5 दिवस भिजत घालायचे आणि 3 दिवस पुढचे ना ह्याला हाताने चोळून ना ह्याचं चीक वगैरे काढायचं. तर खूपच मेहनतीचं काम होतं ते. आता हे एवढं पांढरशुभ्र झालं होतं ना, मग काय माझ्या लेकी तर ह्याला विकायलाच निघाल्या होत्या. छास लेलो, मठ्ठा लेलो, मसाला दूध लेलो वगैरे वगैरे. बरं सो आता हे चोथा आहे ना, तर अगदी कोरडा फट झाला होता. थोडा सुद्धा मी याच्यामध्ये ठेवला नव्हता, अगदी रगडून यातलं चीक काढलेलं होतं. आणि आमच्या हॅपीचं तर वेगळंच, मम्मा तू आताच बनवणार आहे का म्हणून इथे सोऱ्या घेऊन बसलेलं होतं. आता नुसतं चीक काढून तर चालणार नव्हतं, त्याची सुद्धा उद्याची तयारी करावी लागणार होती ना, म्हणून हे कॉट सगळं बाहेर काढून आणलं, सगळं पसार वगैरे काढून. कसं तरी माय लेकीने धडपडत काढून आणलं बाबा. मग काय आधी तिचे पप्पा असलेच तर बरं झालं असतं, कारण ते असताना मला लक्षातच आलं नाही. बरं असो, तर चला मग भेटूयात मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.